डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात रविवारसाठी आपण जो ब्लॉग चॅनलला व्हिडिओ बनवतो त्याचा हा एक विशेष व्हिडिओ बनवतो आहे। विशेष म्हणजे आपण आता रविवारी उद्या व्हिडिओ देणार नाही, त्याचा आजच आपण व्हिडिओ देतो आहोत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांमध्ये एक उदासीनता निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे। कारण मे मध्ये लवकर पाऊस आला, काही भागात भरपूर पाऊस पण झाला, विहिरींना पाणी देखील आलं, नद्या प्रवाहित झाल्या, परंतु जून मध्ये पावसाने ओढ दिली आणि सुरुवातीचे 10 दिवस देखील तसे जुलैचे फार समाधानकारक या विभागाला गेलेले नाही आहेत। आणि मग शेतकऱ्यांमध्ये एक भीती आहे, काही ठिकाणी तर धान वाळून गेलेलं आहे, म्हणजे पाऊसच झालेला नाही आणि त्यामुळे प्रश्न असा आहे की आता काय होणार, म्हणजे एक दुष्काळाचे संकेत महाराष्ट्रामध्ये आहेत का, अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होते आहे आणि अशी भीती निर्माण होणं हे शेतकऱ्यांची उदासीनता वाढवण्याचा एक भाग आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी भीती बाळगण्याचं काही कारण नाही। ज्या विभागात सध्या धान करपलेलं आहे किंवा सुकलेलं आहे त्या विभागासाठी एक समाधानाची बातमी अशी आहे की 14, 15 आणि 16 तारखेला थोडं पावसाळी वातावरण मराठवाड्यामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये शक्यता पावसाची निर्माण होते आहे आणि या काळात मध्यम स्वरूपाच्या किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या मान्सून सरी बरसणार आहेत। यानंतर या सरींच्या जीवावर आपल्याला पुढच्या पावसाचं वातावरण त्या रूपर्यंत दिवस ढकलतील आणि मग साधारण 18-19 तारखेपासून वातावरणीय बदल सुरू होतील आणि ते म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही वातावरण बदलणार आहे त्यामुळे आपल्याला दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे। मग यामध्ये आता आपण बघतो केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्रापेक्षाही बिकट परिस्थिती आहे। या ठिकाणी देखील पाऊस कमी झालेला आहे। याही ठिकाणी शेतकरी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसारखाच उदासीन झालेला आहे। मग आता याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे आणि महाराष्ट्रातही पाऊस वाढणार आहे। त्यामुळे पाऊस आता 18 तारखेनंतर कुठे पडणार आहे तर सुरुवातच त्याची सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड दक्षिण, अहिल्यानगर दक्षिण, नांदेड, परभणी या भागात होणार आहे। नंतर याचं प्रमाण वाढत वाढत जवळपास छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जालन्यापर्यंत पोहोचेल, वाशिम, हिंगोलीपर्यंत पोहोचेल आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पाऊस पडलेला आहे या पहिल्या जुलैच्या आठवड्यामध्ये आणि आता तिथे पावसाची पडती भावना झालेली आहे। त्यामुळे विदर्भात थोडे ढग आले तरी पाऊस पडणार आहे। त्यामुळे 5-6 जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या मग मध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये यापुढे जुलैच्या उत्तरार्धात देखील पाऊस होणार आहे। आणि जनरली पॅटर्न जो असतो जुलैच्या पावसाचा तो कोकण आणि पूर्व विदर्भ असा असतो आणि त्यामुळे पूर्व विदर्भात देखील पाऊस होणार आहे, कोकणातही पाऊस होणार आहे। तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी अशी सांगतो की जे कोकणातले तलाव आहेत किंवा नाशिक जिल्ह्यातले तलाव आहेत, पुणे जिल्ह्यातले तलाव आहेत, सातारा जिल्ह्यातले तलाव आहेत, पैठणचं जायकवाडी असेल किंवा सोलापूरचं उजनी असेल, या सर्व तलावांमध्ये पाणीसाठा यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 50% अधिक आहे। त्याच्यामुळे फार चिंता करण्यासाठी पाण्यासाठीची गरज नाही। जुलै संपेपर्यंतच आपल्याला जवळपास 50% पाणीसाठे भरलेले बघायला मिळतील आणि 15 ऑगस्टपर्यंत सर्व महत्त्वाचे मुख्य पाणी प्रकल्प हे ओव्हरफ्लो होतील। त्यामुळे पाणी क्षेत्र ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होणार असल्यामुळे आपल्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्याच्या लघु प्रकल्पांमध्ये किंवा छोट्या तलावांमध्ये अजून पाणी आलेलं नाही आणि याचं कारणच असं आहे की या ठिकाणचा पाऊस अजून बाकी आहे। शेवटचा जुलैचा आठवडा आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये साधारणपणे मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत असतो आणि हे पावसाचे दिवस आहेत आणि ते अजून पुढे बाकी आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। तुमचे तलाव भरणार आहेत, विहिरींना पाणी येणार आहे, बोरला पाणी येणार आहे आणि पिकं सुद्धा पुढची रब्बीची आणि खरीपाची देखील साधणार आहेत। ज्या विभागात मे मध्ये पाऊस कमी होता आणि पेरण्यांना ओलावाही कमी होता अशा ठिकाणची पिकं मात्र जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे।
परंतु जो काही जीवदान देणारा पाऊस आहे तो आता लवकरच सुरू होणार असल्यामुळे मला खात्री आहे की ही पिकं सुद्धा वाचतील आणि शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण होणार आहे. मी अतिशय सकारात्मक विचार करणारा हवामान अभ्यासक आहे, त्यामुळे माझ्यामध्ये एक गोष्ट जरूर आहे की शेतकऱ्यांमध्ये जी उदासीनता आहे ती संपली पाहिजे आणि शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. आणि ते तेव्हा शक्य आहे जेव्हा त्याच्या शेतात मुबलक पाऊस पडेल, तेव्हाच तो समाधानी होणार आहे. आणि त्यासाठीचं वातावरण जुलैच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पण आहे. आता मला असा प्रश्न विचारला जातो का हो, आता जूनमध्ये पाऊस कमी झाला, जुलैत पाऊस कमी झाला, ऑगस्टचं काय? ऑगस्टमध्ये मी फार आता सखोल आत्ता अंदाज देणार नाही या व्हिडिओमध्ये, त्याचे स्वतंत्र व्हिडिओ बनतील. म्हणजे पुढच्या रविवारचा व्हिडिओ हा ऑगस्टच्या अंदाजावर असेल. पण ऑगस्टमध्ये जे वातावरण असतं ते असं कंटिन्युअस पावसाचं नसतं. त्यावेळेस रिमझिम पाऊस होत नाही. त्यावेळेस जो पाऊस होतो तो कमी दाबाचे क्षेत्र येतात, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होतो, स्थानिक वातावरणाचं प्रमाण वाढतं आणि स्थानिक वातावरणाचा मोठा पाऊस देखील होत असतो. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर हे मोठ्या पावसाचे महिने आहेत. जून आणि जुलै हे रिमझिम किंवा हलक्या स्वरूपाच्या मान्सून सरीचे महिने आहेत. त्यामुळे आपल्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये, आम्ही उर्वरित महाराष्ट्र कोणाला म्हणतो, विदर्भ आणि कोकणाला सोडून जो महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी साधारणपणे या 2 महिन्यात पाऊस कमी असतो आणि मग जुलैच्या उत्तरार्धात तो वाढतो आणि मग या ठिकाणचे प्रश्न जे आहेत पाण्याचे, पावसाचे, शेतकऱ्यांचे, ते मिटायला सुरुवात होते. पण एक लक्षात ठेवा, याही काळात काही विभाग पावसाचे सुटतात. म्हणजे ज्या ठिकाणी जूनमध्ये पाऊस झालेला नाही, जुलैमध्ये पाऊस झालेला नाही, मग अशा ठिकाणी ऑगस्टमध्ये पाऊस कमी होतो आणि पर्यायाने मग हा सुटलेला भाग असतो आणि मग निसर्गाच्या त्या वातावरण निर्मितीचा एक तो भाग असतो. आणि मग अशा ठिकाणच्या वातावरणावर आम्हाला फार लक्ष केंद्रित करावं लागतं, कारण या ठिकाणी नेमकी पाऊस कधी होईल ह्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांना द्यावा लागतो. त्यामुळे हवामान अभ्यासक हे प्रयत्न करत असतात शेतकऱ्यांपर्यंत चांगला सटीक अंदाज पोहोचवण्याचा. आणि त्यामध्ये यदा कदाचित हवामानातल्या बदलांमुळे तेवढी ॲक्युरेसी येत नाही. आणि म्हणून केवळ हवामान तज्ज्ञांना दोष देण्यापेक्षा हवामान जो बदलत आहे त्या बदलत्या हवामानामध्ये आपल्याला नेमकी काय योजना केली पाहिजे त्या योजनेवर शेतकऱ्यांनी आता अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागते. आत्मविश्वास गमावून चालत नाही. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना मी एकच सांगेन की या पुढचा पावसाळा हा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासाठी समाधानकारक असणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.